मी तर सांगते ना की आय एम म्हणजे या अंतरा ना तुमचा जो सीन आहे तुम्ही देवापुढे उभे आहात येस तो आहे तो सुदेशजी जे गायलेत ना ते ऐकवत फार आहे. फार सुंदर तुम्हाला झालेलं आहे कधी म्हणजे काय गायलाय तो माणूस, मस्त मला गाणं आहे. छानच झालेलं आहे ते गाणं. हो स्वामींच्या फोटोसमोर एक तो वो बहुत अप्रतिमच झालेला आहे तो. पॉइंट ही बहुत इंटेंस था येस की इतके वर्ष मी देवाची पूजा केली. येस व्हॉट ही गेव मी वो या पॉइंट था ना आपका उफ. नाही अभिनयाच्या दृष्टिकोनातून मी तर म्हणेन की यांच्यासारखी जोडी मला मिळणं हे माझं भाग्य आहे. आणि आभाळ मायामध्ये तर लोकांनी त्यांना उदंड प्रेम दिलेलंच आहे. आणि इतक्या वर्षानंतर 25-30 वर्षानंतर परत तीच केमिस्ट्री, परत तीच जोडी आणि एका वेगळ्या यू कॅन से एज ग्रुपमध्ये ही आपल्यासमोर सगळ्यांच्या येत आहे. आणि त्यामुळे दॅट्स व्हॉट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की एक काळ तेव्हाचं त्यांचं वय, तेव्हाचं त्यांचं सगळं आणि आत्ताच्या ह्या काळामध्ये, आत्ताच्या त्यांच्या ह्या वयामध्ये या दोघांची ती केमिस्ट्री परत आपल्याला बघायला मिळणं हे मी असं म्हणेन प्रेक्षकांच्या दृष्टीने पर्वणी आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांनी जरूर सिनेमागृहात येऊन त्यांचा अभिनय बघण्यासाठी निश्चितपणानं यावं. प्लस बाकीचे कलाकारही आहेतच, प्लस हिचं गाणं आहे, प्लस मला खूप छान नयनरम्य अशा मला सगळ्या म्हणजे सिनरी आम्हाला शूट करायला मिळाली दापोलीमध्ये. तर तिकडे काय निसर्गाच्या सौंदर्याची उधळण आहे असं मी म्हणेन की तिकडे अतिशय निळाशार समुद्र, निळाशार आकाश, वाळू, एक लाईट अशी तपकिरी रंगाची घरं कौलारू मातीची, त्याच्यानंतर आणि सगळं अख्खं वर्णद्रोण आम्हाला फिरवायला परमिशन मिळालेली होती तटकरे साहेबांच्यामुळे. आणि अक्षरशः म्हणजे नारळी पोपळीच्या जे झाडांचं वनच वन म्हणजे असं वाटतं हिरवा शालू जणू काही असा पसरलेला आहे. हे आपण जसं लिखाणातनं वाचतो ना, म्हणजे प्रत्यक्षात पाहणं हे तिथे आम्हाला आणि शूट करायला मिळालं. सो विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मला असं वाटतं की सर्वार्थाने हा चित्रपट एक छान सुंदर चित्रपट झालेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनी जरूर सिनेमागृहात जाऊन पाहावा. तुम्हाला नक्की तो चित्रपट आवडेल. कथा सकस मला मिळाली ह्याच्यामुळे मी माझं भाग्य समजते. प्लस सगळे कलाकार आणि आता वैशालीकडे देते कारण वैशाली जे गाणं सुदेशजींनी गायलेलं होतं तो तेवढा पोर्शन आपल्यासमोर सादर करते. दैव रुसले फसले आले निर्माल्य ओंजळी खेळी जीव घेणी करून गेली आयुष्याची होळी. दैव रुसले फसले आले निर्माल्य ओंजळी खेळी जीव घेणी करून गेली आयुष्याची होळी. जन्मा घातले विखार वादळ पिसाळ दाही दिशांना सैर भैर नाव सोडव कसा हा गुंतलेला जीव सोसना घाव. सुपर्ब सुपर्ब. थँक्यू यार. मी ऐकलं नव्हतं, मी नव्हतो रेकॉर्डिंगला, बट आय कॅन इमॅजिन की सुदेशजींनी काय भावविभोर होऊन हे गायलं असेल. क्या बात. झाल्यानंतर आमच्यासाठी वडापाव मागवला इकडचा वडापाव तर खाल्लाच पाहिजे आणि खरोखर अप्रतिम होता. एखाद्या गोष्टीचं एखाद्या गाण्याचं हे भाग्य असतं. तुम्ही दोघं स्क्रीनवर काय कमाल केलेत ही तुम्हाला माहिती नाही आहे. मी हा पिक्चर बघितला आहे म्हणून मी सांगते. एकतर तुमची एक लेगसी आहे. 24 वर्षांपूर्वी आभाळ मायामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऑडियन्सच येतं माझ्या डोक्यात पटकन, दर्शकांना वेड लावलेलं आणि ती जादू इतक्या वर्षांनी तुम्ही तशीच जिवंत ठेवली. म्हणजे असं होतं ना की वी स्टार्टेड वर्किंग टुगेदर अगेन, वी कंटिन्यूड फ्रॉम वेअर वी स्टॉप. तो मधला काळ तुम्हा दोघांसाठी गेलाच नाही आहे हे मला सतत तो भास होत होता. मला आभाळ मायाचे एपिसोड्स आठवत होते की अरे यार यू आर सो कम्फर्टेबल की हे असेच आहेत. आणि दॅट मी यांना म्हटलं की USP ऑफ द फिल्म इज एक तर कोकण आणि तुम्ही दोघं आणि तुम्हा दोघांचा त्या मुलाबरोबर असलेला संघर्ष, प्रेमळ संघर्ष. सो
ॲज अ दर्शक मला सुद्धा या चित्रपटाकडनं एक टीम म्हणून आणि एक दर्शक म्हणून मला फार अपेक्षा आहेत की अशा विषयाचा चित्रपट यावा ज्याची गरज आहे, काळाला गरज आहे. आणि आईवडील आणि मुलं म्हणजे मी सुद्धा बघितल्यावर 2 मिनटं अशी स्तब्ध झाले की आपण आहोत का इथे कुठे ह्याच्यात. सो ही बोचरी जाणीव करून देणारं काम तुम्हा दोघांनी इतकं सुंदर केलं आहे. मी मीडियालाही रिक्वेस्ट करेन की हा चित्रपट किंवा हे माझं गाणं आम्ही कुठलं आयटम सॉन्ग किंवा धडामधडूम नाही आहे, हा खूप शांतपणे येणारं वादळ आहे. ते वादळ सादर केलं आहे, ते आपल्याला तुमच्यामुळे ऑडियन्सपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोचणार आहे. तर जास्तीत जास्त पोचवायचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच. हा चित्रपट प्रत्येकाला अंतर्मुख करणारा आहे, त्यामुळे सगळ्यांनी हा चित्रपट प्रेक्षागृहात जाऊन बघा. हा चित्रपटगृहांसाठीच बनवलेला असतो, त्यामुळे 3 तास जसं आम्ही तुमच्यासाठी येणार तसं तुम्ही आमच्यासाठी या आणि आमचा चित्रपट तुमचा करा, आपला करा. त्या नक्की या, आम्ही वाट बघतोय. आणि एकदा या तरी मग ठरवा चांगलं की वाईट आहे ते. पण मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि विचार करायला लावेल. नक्की या.